जीव चिवाट थांबला, प्रवास जरा लांबला, घरट्याच्या ओढीने जीव हा थमला। या व्यक्तीप्रमाणे दिवसेंदिवस पर्यावरणाचा होत असलेला ऱ्यास आणि सिमेंटच्या जंगलांमुळे घरापुढे झाडेच नष्ट होत असल्यानं आजच्या दुष्काळाच्या परिस्थितीत पक्ष्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून व दाण्यापाण्याची सोय व्हावी यासाठी कळवण शहरातील जानकाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कला शिक्षण मनीष देवघरे यांच्या संकल्पनेतून साकारली पक्ष्यांसाठी घरटी। कडक उन्हामुळे मार्च महिन्यात जलसाठे आटू लागल्याने अनेक भागात पिण्याचे पाण्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे। मानवाची पाण्यासाठी पायपीट सुरू असताना पक्ष्यांचेही मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे व काही पक्षी नामशेष होत आहेत। मात्र आकाशातील पक्ष्यांची अवस्था बघून जानकाई विद्यालयातील कला शिक्षक यांचे मन स्वस्थ बसू शकले नाही। त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने टाकाऊ वस्तूंचा वापर करून पक्ष्यांसाठी सुंदर असे घरकुल निर्माण केले। पक्षी आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे। पक्ष्यांमुळेच निसर्गाला खऱ्या अर्थाने सौंदर्य लाभलेले आहे आणि म्हणून हे सौंदर्य व पक्ष्यांचे अस्तित्व टिकून राहावे, विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी जिव्हाळा वृत्तिंगत व्हावा असा निर्धार जानकाई विद्यालयातील कला शिक्षक व त्यांच्या विद्यार्थ्यांनी केला। विद्यार्थ्यांनी घरात असलेले टाकाऊ प्लास्टिक, डब्बे, बॉक्स, निसर्गातील वाळलेल्या काड्या गोळा करून त्यांच्यापासून आकर्षक व सौंदर्यपूर्ण अशी पक्ष्यांसाठी घरटी बनवून त्यांच्या घराच्या आजूबाजूला, शाळेच्या आवारात, झाडांवर, शेतात लावून पक्ष्यांसाठी अन्न पाण्याची सोय केली। गेल्या 7 वर्षांपासून हा उपक्रम विद्यालयात राबवला जात आहे। या उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब कोटावदे, मुख्याध्यापक MB जोशी, HB दशपुते, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी व शहरातून भरभरून कौतुक केले जात आहे। रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण।